हाय मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहूया मी ज्या रांगोळी बनवल्या आहेत, रेडी टू यूज ज्या रांगोळी बनवलेल्या आहेत, त्यासाठी आपण काय काय यूज करतो, आपण काय काय साहित्य वापरतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ज्या रांगोळी दिसत आहेत यासाठी मी काय काय यूज केलेलं आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. यासाठी कोणता बेस वापरायचा, कोणते कलर वापरायचे, रांगोळी कशा वापरायच्या, इतर अनेक साहित्य दुसरं कसं वापरायचं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर आता आपण पाहूया. सर्वप्रथम यासाठी आपल्याला एक OHP शीट लागते. यामध्ये साईज मिळून जातात, छोटी मोठी, A3 साईज, A4 साईज, आणि ही बुक स्टोअरवर किंवा ऑनलाईन पण भेटते. बुक स्टोअरवर सुद्धा अवेलेबल असते, आपण तिथून खरेदी करू शकतो. यासाठी मी OHP शीट वापरलेली आहे. त्यावर जी आपल्याला ती लोटसची कमळाची ड्रॉइंग दिसते ना, ती कशी ड्रॉ करायची, ती कशी काढायची हे आपण आता पाहूया. यासाठी आपल्याला व्यवस्थित ड्रॉइंग जमण्यासाठी, आपली ड्रॉइंग जमत असली तरी आपण असं एकदम व्यवस्थितरित्या तोच आकार काढू शकत नाही, किंवा एखाद्याला जमते तर आपण ती ड्रॉइंग कशी काढायची हे बघूया. मी अशा प्रिंट आणलेल्या आहेत. यामध्ये A3 साईज, A4 साईज, आपल्याला जसा आकार पाहिजे तसा आपण आणू शकतो. आपल्याला जेवढी मोठी पाहिजे, छोटी पाहिजे, तेवढा आकार आपण प्रिंट करून आणू शकतो. त्यासाठी आपल्याला तो पेपरवर ते OHP शीट पॅक करण्यासाठी आपल्याला चिकट टेप लागतो. असं ठेवून त्याला व्यवस्थित सगळीकडून पॅक करून घ्यायचं असते आणि नंतर त्यावर ड्रॉइंग काढायची असते ना. यानंतर आपल्याला लागणार आहे, कोणी फॅब्रिक ग्लू वापरतं, कोणी फेविकॉल वापरतं. मी यात वापरलेलं आहे, फर्स्ट लेअरसाठी वापरलेला आहे हा ASEAN पेंट. हा छोटा डब्बा आहे, आपल्याला यात मोठा डब्बा पण मिळू शकतो, तोही तुम्ही आणू शकता. मी यामध्ये ASEAN पेंट वापरलेला आहे, त्यामुळे तुमची मर्जी, तुम्ही काय वापरू शकता. आणि जो आपण सेकंड लेअर देतो त्यासाठी मी फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे. फॅब्रिक ग्लू प्लस वॉटर दोन्हीचं मिश्रण मी यूज केलेलं आहे. ही जी रांगोळी आहे, याला जे आपण जी ड्रॉइंग फिनिशिंग केली, छोटे छोटे त्याचा डोळा असेल, त्या छोट्या छोट्या ब्लॅक कलरच्या रेषा, बाजूने बॉर्डर दिलेली असेल, बॉर्डर दिलेली आहे, त्यामध्ये जे ब्लॅक कलरच्या रेषा दिसत आहेत त्या रेषा कशाने दिल्या, त्यासाठी मी वापरलेले आहेत ॲक्रेलिक कलर. हे पण आपल्याला इझी मार्केटमध्ये अवेलेबल होतात. हे आपण ॲक्रेलिक कलर छोट्या छोट्या कामासाठी वापरू शकता. त्यानंतर यासाठी लागणारे ब्रश असतात, छोटे मोठे साईजमध्ये. आपल्याला फेविकॉल लावण्यासाठी वेगळा ब्रश, ॲक्रेलिक कलर वापरण्यासाठी वेगळा ब्रश. आपल्याला 2-3 प्रकारचे ब्रश लागतात. त्यामध्ये 0 साईज, 3 साईजचा एक आहे, 4 साईजचा एक आहे. असे 2-3 ब्रश यामध्ये मी यूज केलेले आहेत. त्या छोट्याशा ब्रशने आपण व्यवस्थित आकार देऊ शकतो, व्यवस्थित त्याची बॉर्डर देऊ शकतो. त्यामुळे आपण तिथे छोटासा ब्रश यूज केलेला आहे. यामध्ये जे छोटे छोटे काम असतात, झुमका, कानातील डिझाईन, छोटे छोटे जे काम असतात त्यासाठी हा छोटा ब्रश यूज होतो. त्यानंतर आपल्याला जर का यामध्ये म्हणजे कुठं मिरर चिटकवायचे असतील, कुठं मोती चिटकवायचे असतील, जे आरीवर्कमध्ये आपण यूज करतो ना, वेगवेगळ्या प्रकारचे मोती, मणी, लटकन, असे आपण यामध्ये चिटकवू शकतो. स्टोन असतील, जे पांढरे डॉट्स दिसतात तिथे आपण स्टोन चिटकवू शकतो, किंवा गळ्याला स्टोन चिटकवू शकतो. नेकलेस बनवण्यासाठी असं 3D डिझाईन आपली रांगोळी 3D दिसण्यासाठी आपण वेगवेगळे डिझाईन चिटकवू शकतो त्यावर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांगोळी. यामध्ये आपल्याला रांगोळी जर ठोकर असेल
तर चाळून घ्यायची, बारीक असं तशी घेतली चालते, पण चाळून घेतली तर अधिकच चांगली. आपण शक्यतो रांगोळी व्यवस्थित चाळूनच यूज करायची. माझ्याकडे साठवण्यासाठी काही व्यवस्थित डब्बा नाही आहे, त्यामुळे मी अशाच साठवलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित डब्बा वगैरे घेऊन साठवू शकता, चाळून त्यामध्ये भरून ठेवू शकता. यामध्ये मी माझ्याकडे वेगवेगळे डिझाईन प्रिंट करून आणलेले आहेत. मी त्यामध्ये हत्ती आहे, अशा भरपूर डिझाईन आहेत वेगवेगळे प्रिंट करून आणलेले. मी हे 2 हत्ती आहेत. त्यानंतर हा जास्वंदाचं फूल आहे. त्यानंतर हे एक फ्लावर आहे. असे वेगवेगळे डिझाईन प्रिंट करून आणलेले आहेत मी. तुम्ही पण आणू शकता. आणि छान प्रकारे डिझाईन आपण जे मोर पिकॉक बनवले ते प्रिंट आहे. आणि ही आपण जी लेडी आहे वर दाखवली त्या लेडीची प्रिंट आणलेली आहे मी, आणि त्यावर ठेवून मी ड्रॉइंग केलेली आहे. हे हातात दिवा घेऊन लेडी आहे. आपले समया, अशा वेगवेगळ्या तुम्हाला जी डिझाईन पाहिजे त्याची प्रिंट तुम्ही आणू शकता. हे जे पाऊल आहेत ते मी OHP शीट आणि प्रिंट त्याला पॅक करून घेतलेले. हा पैठणीचा पदर आहे, तो पण मी पॅक करून घेतलेला आहे. आपल्या सेलो टेपने चिकट टेपने पॅक करून घेतलेला आहे. त्यावर डिझाईन ड्रॉइंग केलेली आहे आपल्याला रांगोळी बनवण्यासाठी. हा मोरपीस आहे. असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर ड्रॉइंग बनायची, म्हणजे आपली ड्रॉइंग व्यवस्थित छान प्रकारे येईल. त्यासाठी आपण एक परमनंट मार्कर यूज केलेला आहे ड्रॉइंग करण्यासाठी. परमनंट मार्करने काय होईल, आपली ड्रॉइंग व्यवस्थित येईल, मोडणार नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर मैत्रिणींना शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मैत्रिणींनो.